विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या राज्यशास्त्राच्या तासाला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। या तासाला आपण 4थ्या पाठाला सुरुवात करणार आहोत। पाठाचं नाव आहे संयुक्त राष्ट्रे। या प्रकरणात आपण नवीन काय शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो? आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता व सुरक्षितता असावी म्हणून संयुक्त राष्ट्र ही आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यात आली। या संघटनेची उद्दिष्टे, तत्त्वे, रचना आणि शांतता रक्षणातील तिची भूमिका यांचा अभ्यास प्रस्तुत प्रकरणात आपल्याला करायचा आहे। बघा, संयुक्त राष्ट्राची स्थापना कशासाठी झाली, या संघटनेची उद्दिष्ट काय होती, याची तत्त्व काय होती, याची रचना कशी होती आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी या संयुक्त राष्ट्राची जगभरामध्ये भूमिका काय होती, या मुद्द्यांच्या आधारावर या पाठात आपल्याला अभ्यास करायचा आहे। बघा, संयुक्त राष्ट्र पार्श्वभूमी काय आहे? पार्श्वभूमी 20व्या शतकाच्या सुरुवातीला 2 महायुद्ध झाली। या महायुद्धामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली। यामुळे जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण केली पाहिजे, या जाणीवेतून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली। पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाला फारसे यश मिळाले नाही, पण दुसऱ्या महायुद्धामध्ये अणुबॉम्बचा वापर झाल्यानंतर अशा प्रकारची विनाशकारी युद्धे थांबली पाहिजेत आणि ही सर्वच राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी आहे, हा विचार पुढे आला। ही अशी जाणीव सर्व राष्ट्रांमध्ये निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रे या संघटनेची स्थापना दुसरे महायुद्ध संपल्यानंतर करण्यात आली। विद्यार्थी मित्रांनो, बघा, 2 महायुद्ध झाली आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली। जगामध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे असं सर्वच राष्ट्रांना वाटायला लागलं। युद्ध नको, युद्धामुळं वित्तहानी होते, युद्धामुळं मनुष्यहानी होते आणि या प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग जो आहे हा विघातक कामासाठी जास्त होतो विधायक कामापेक्षा, आणि म्हणून हा विधायक कामासाठी नाही झाला पाहिजे। सगळ्या जगातल्या सर्व देशांच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि म्हणून संयुक्त राष्ट्र परिषदेची स्थापना यासाठी झालेली आपल्या लक्षात येते आणि पार्श्वभूमी ही असलेली आपल्या लक्षात येते। संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेचा कालानुक्रम कसा आहे बघा। दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान 14 ऑगस्ट 1941 रोजी इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल आणि अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांच्यात अटलांटिक करार झाला। या करारानुसार युद्ध संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय सुरक्षा निर्माण करण्यासाठी एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला। या निर्णयावर 1944 आणि 1945 मध्ये झालेल्या दोस्त राष्ट्रांच्या परिषदेत विस्तृत चर्चा करण्यात आली व त्यानुसार आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्याच्या करारावर स्वाक्षरी मसुदा तयार केला गेला। अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे 1945 मध्ये 50 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी सविस्तर चर्चा करून संयुक्त राष्ट्राची सनद तयार केली। या सनदेवर स्वाक्षऱ्या होऊन युद्ध संपताच 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रे या संघटनेची स्थापना करण्यात आली। संयुक्त राष्ट्र ही सार्वभौम राष्ट्रांची संघटना आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरं महायुद्ध संपल्यानंतर 14 ऑगस्ट 1941 म्हणजे दुसरं महायुद्ध बघा, इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांच्यामध्ये अटलांटिक करार झाला। या कराराचाच एक भाग म्हणून अशी एक संघटना, आंतरराष्ट्रीय स्तरावर संघटना स्थापन करावी आणि शांततेसाठी मार्ग काढला गेला पाहिजे असा विचार पुढे आलेला आपल्या लक्षात येतोय आणि म्हणून अशा काही प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या घेऊन 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्र या संघटनेची स्थापना करण्यात आलेली आपल्या लक्षात येते। बघा, संयुक्त राष्ट्र या संघटनेची उद्दिष्ट कोणकोणती आहेत बघा। संयुक्त राष्ट्र ही जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय संघटना आहे। सुरुवातीस केवळ 50 देश या संघटनेचे सदस्य होते। आज ही संख्या 193 वर गेली आहे। सर्व सदस्य राष्ट्रे संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावर एकत्र येतात। संयुक्त राष्ट्राची काही निश्चित उद्दिष्टे आहेत। थोडक्यात सांगायचे झाल्यास संयुक्त राष्ट्र जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करते।
राष्ट्रामध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे, आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणे, मानवी हक्काचे व स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणे, याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्य वाढवणे हाही संयुक्त राष्ट्राचा हेतू असलेला आपल्या लक्षात येतोय. बघा, राष्ट्रामध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित ठेवणे, आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने कसा सोडवता येईल याचा विचार करणे आणि हा विचार वृद्धिंगत करणे, मानवी हक्काचे व स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणे, याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्य वाढवणे हाही राष्ट्रांचा उद्देश आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या संघटनेची स्थापना झालेली आपल्या लक्षात येते. बघा, आदर करणे, दुसऱ्या देशावर आक्रमण न करणे, आंतरराष्ट्रीय कायद्याचे व कराराचे पालन करणे हे सर्व सभासद राष्ट्रांचे कर्तव्य आहे. असंही यामध्ये ठरवण्यात आलेलं आपल्या लक्षात येतं आहे. बघा, संयुक्त राष्ट्र ही सार्वभौम राष्ट्रांनी एकत्र येऊन निर्माण केलेली संघटना आहे. यामुळे साहजिकच ती काही तत्वावर किंवा नियमावर आधारलेली आहे. ती तत्वे थोडक्यात पुढील प्रमाणे असलेली आपल्या लक्षात येतात. बघा, जसा उद्देश होता त्याला पार्श्वभूमी जशी होती आंतरराष्ट्रीय संयुक्त संघटनेला, त्याचबरोबर काही तत्वसुद्धा असलेली आपल्या लक्षात येतात. काय होती तत्व? बघा, सर्व सभासद राष्ट्रांचा दर्जा कायम असेल, भौगोलिक आकार, आर्थिक व लष्करी ताकद यावर आधारित राष्ट्रामध्ये भेदभाव निर्माण केला जात नाही, संयुक्त राष्ट्रांच्या सभासद राष्ट्रांनी परस्परांच्या स्वातंत्र्य आणि भौगोलिक एकात्मतेचा आदर करावा, सर्व सभासद राष्ट्रांनी आपले आंतरराष्ट्रीय वाद, आपापसातील विवाद शांततेच्या मार्गाने सोडवावेत, असे साधारणतः उद्दिष्ट तत्व डोळ्यासमोर ठेवलेली आपल्या लक्षात येते. बघा, या राष्ट्राची रचना कशी होती संयुक्त राष्ट्राची? बघा, संयुक्त राष्ट्राच्या सनदेमध्ये या संघटनेची रचना व कार्यपद्धती याविषयी माहिती आपल्याला घ्यायची आहे. संयुक्त राष्ट्राची 6 प्रमुख अंगे किंवा शाखा आहेत. बघा, पहिली म्हणजे आमसभा, दुसरी म्हणजे सुरक्षा परिषद, तिसरी म्हणजे आर्थिक आणि सामाजिक परिषद, चौथा विषय म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालय, पाचवा विषय म्हणजे विश्वस्त मंडळ आणि 6वा विषय म्हणजे सचिवालय. ही सर्व उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या संघटनेची स्थापना झालेली आपल्या लक्षात येते. आणि ही आमसभा जी आहे, या आमसभेच्या आधारावर ही आमसभा कशी असते, या आमसभेमध्ये काय काम होतं, आमसभेची कार्य कोणकोणती असतात, सुरक्षा परिषदेची कार्य कोणती कोणती असतात, याचा विचार आपल्याला पुढच्या तासाला करायचा आहे. धन्यवाद.